स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण अशी रसरशीत पिकलेली जी जांभळं आहे ती झाडावर तोडून आपण आणलेली आहे। एकदम जबरदस्त दिसत आहेत आणि पाहता क्षणी खावीशी वाटणारी आपली ही जांभळं आहेत। आणि या जांभळापासून आपण एक रेसिपी तयार करणार आहोत। याचा आपण फ्रूट जॅम तयार करणार आहोत। जेव्हा जांभळाचा सीझन संपून जातो तेव्हा जर आपल्याला जांभूळ खायचं असेल तर त्यासाठी आपण अशा पद्धतीचा जर जॅम तयार करून ठेवला तर आपल्याला भरपूर दिवस जांभळाचा फळांचा आस्वाद घेता येतो। आणि हा सीझन जांभळाचा खूपच कमी दिवस असतो। पावसाळा सुरू व्हायच्या तोंडावर जांभळं मार्केटमध्ये यायला चालू होतं आणि बऱ्याच वेळा आपल्याला जांभळं खायला पण भेटत नाही, कारण सीझन फार लवकर संपतो। आणि ती दिसायला जरी छोटी दिसत असली जांभळं तरी यांचे औषधी गुणधर्म खूप आहेत। यांच्या पाना फुलांचा झाडाच्या सालीचा सर्वांचाच औषधी गुणधर्म आहे। आता ती कच्ची जी फळं आहेत ती घ्यायची नाही आहेत, फक्त आपल्याला पिकलेली फळं घ्यायची आहेत, कच्ची काढून टाकायची। अशा पद्धतीने आपण स्वच्छ निवडून घेते सर्व जांभळं। आता ह्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। जांभळं पिकलेली असल्यामुळे यातल्या काही जांभळांचा काही अर्क आपल्या पाण्यामध्ये उतरणार आहे, तर आपल्याला जांभळं ही धुवायला लागतात, कारण यांचा मोठा वृक्ष असतो आणि या वृक्षावर गुच्छांमध्ये जांभळं येतात। आणि ही जांभळं खाली पडल्यानंतर यांना माती लागते, त्यामुळं आपण झाडावरनं तोडून ही जांभळं आणलेली आहे। अशा पद्धतीनं आपण आता ही जांभळं क्रश करून घेणार आहोत हाताने। ही पूर्ण पिकलेली आहेत त्यामुळे मी कट करून नाही घेते। जर अर्धवट पिकलेली असतील तर सुरीने कट करून घ्या, पण जर पूर्णच पिकलेली आहेत तर अशा पद्धतीने हाताने सुद्धा क्रश करून आपल्याला यातलं बी बाहेर काढता येतं। आपण ही सर्व जांभळातली बी बाजूला काढल्यानंतर या बिया फेकायच्या नाही आहेत। या बियांचा पण औषधी गुणधर्म खूप आहे, त्यामुळे आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये या बीपासून एक रेसिपी तयार करणार आहोत। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फळं खाण्याची मोठी पर्वणी असते। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे, फणस, करवंद, जांभळं, खरबूज, टरबूज, कलिंगड मोठ्या प्रमाणामध्ये येतात, त्यामुळे भरपूर फळं आपल्याला खायला मिळतात। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरातली उष्णता कमी होते, त्यामुळे निसर्ग आपल्या माणसाची किती काळजी घेतो। निसर्गामध्ये नैसर्गिक पद्धतीनं अशा पद्धतीची जी फळं येतात त्यांचा आपण फायदा करून घेतला पाहिजे। ही सर्व फळं आपल्या शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी असतात। अशा पद्धतीनं सर्व जांभळांचा पल्प आपण काढून घ्यायचा आहे। मी हा पल्प मिक्सरला काढत नाही आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्यांची पेस्ट तयार करू शकता। अशा पद्धतीनं ह्याचं जे टेक्स्चर आहे ते आपल्याला पाहिजे म्हणून आपण मिक्सरला काढत नाही आहे। जांभळाचा पल्पचा कलर एकदम सुंदर आला आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं जांभळाचं जे ज्यूस आहे ते दिसतंय। आता आपण हे सर्व कढईमध्ये घालणार आहोत आणि याच्या ही क्वांटिटी आपली जेवढी आहे त्याच्या 1/4च आपल्याला साखर घ्यायची आहे। नाही जास्ती क्वांटिटी आता जास्त दिसत असली तरी नंतर ती आपण कमी होणार आहे, त्यामुळे साखर जपून वापरायची। आता आपण याच्यामध्ये एक वाटी म्हणजे 200 ग्रॅम साखरेचा वापर केला आहे आणि आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला हा पल्प पूर्ण दाटसर होईपर्यंत याला शिजवून घ्यायचा आहे, कारण यातलं आपल्याला मॉइश्चर पूर्णपणे कमी करायचं आहे, तरच हा जास्त दिवस टिकेल। आपल्याला याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आपण घालणार नाही आहे। आपण हा तयार करून एअरटाईट बर्नीमध्ये फ्रीजमध्ये नंतर ठेवणार आहोत। जर तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। प्रिझर्वेटिव्ह जर घातलं तर मग फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी पण भरपूर दिवस हा जॅम टिकतो। 15 मिनिटानंतर आपली कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे। लक्ष ठेवायचं आहे, कंटिन्यू आपल्याला हलवायची गरज नाही आहे, पण कमी गॅसवर आपल्याला हा जॅम तयार करायचा आहे। फुल गॅस करायचा नाही आहे, स्लो गॅसवर करायचं आहे, म्हणजे कढईला लागत नाही। आणि करताना नेहमी जाड बुडाचीच कढईचा वापर करायचा आहे किंवा नॉनस्टिक कढईचा वापर करू शकता। ज्यांना शुगर मधुमेह आहे त्यांनी जॅमपेक्षा नैसर्गिक फळं सीझनेबल फळं खावी, म्हणजे त्यांना जास्ती फायदा होतो। जॅममध्ये आपण साखर घातलेली असल्यामुळे हा जांभळाचा जॅम शुगर असलेल्यांना काही उपयोग नाही।
पण ज्यांना शुगर नाही त्यांनी मात्र ब्रेडला लावून चपातीला लावून हा जॅम खाऊ शकतो। तर जॅम तयार झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये आपण लिंबू पिळणार आहोत। जॅममध्ये साखरेची क्रिस्टल होऊ नये म्हणून लिंबू पिळायचं आहे आणि लिंबामुळे सुद्धा जॅमला खूप छान असा फ्लेवर येतो, टेस्ट खूप छान लागते। त्यामुळे आता आपण लिंबू पिळणार आहोत आणि नंतर हा जॅम वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तयार जॅम झाल्यानंतर त्याच भांड्यात ठेवायचा नाही आहे, नाहीतर जॅमला गरम कढईमुळे आणि त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती पुढे जाईल आणि जॅमची टेस्ट खराब लागेल। त्यामुळे साखरेचा कुठलाही पदार्थ केल्यानंतर लगेचच त्याला वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यावं। आता बी पडलेली आहे ती काढून घ्यायची लिंबूची। अशा पद्धतीनं आपला हा जॅम खाण्यासाठी रेडी आहे। हा जॅम आपण एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला भरपूर दिवस खाता येईल। फळांचे पूर्ण फायदे जर आपल्याला पाहिजे असतील तर शक्यतो आपण नैसर्गिक फळं नैसर्गिक स्वरूपातच खाल्ले तर जास्त त्यांचा फायदा होतो। पण आपल्याला सीझन संपल्यानंतर फळं जर खायची असतील तर आपण अशा पद्धतीची प्रोसेस करून फळांचा फायदा करून घेऊ शकतो। पेरीवर्गीय जी फळं आहेत, करवंद, जांभळं, ही जी फळं असतात ही नैसर्गिक पद्धतीने उगवतात। जसं आपण रानभाज्या म्हणतो तसंच ही रानमेवा आहे आणि हा रानमेवाचा उपयोग आपण आपल्या आरोग्यासाठी नक्की करून घेतला पाहिजे। खायला तर जबरदस्त लागतातच, पण आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय उपयुक्त असतात। शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी आणि उन्हाळ्यातल्या सर्व समस्यांपासून आपला बचाव करण्यासाठी ही फळं आहेत। त्यामुळे या अशा पद्धतीच्या फळांचा आस्वाद नक्की घ्या। थँक्यू।